भोलेनाथ, जे आपल्या भक्तांवर अत्याधिक प्रेम करतात, जे त्यांच्या तपश्चर्येवर लगेचच प्रसन्न होऊन त्यांना इच्छित वरदान देतात। भोलेनाथांच्या या स्वभावापासून प्रत्येकजण परिचित आहे। याचाच लाभ घेत दैत्य व असुर त्यांची कठोर तपश्चर्या करायचे। ते प्रसन्न झाले की इच्छित वरदान प्राप्त करून अधिक अहंकारी व अत्याचारी व्हायचे आणि समस्त सृष्टीवर उत्पात माजवायचे। पौराणिक कथेनुसार गजमुखासूर नामक दैत्य महादेवांचा खूप मोठा भक्त होता। त्याने अनेको वर्ष महादेवांची कठोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले। त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न झालेले महादेव त्याच्या समोर अवतरले व त्याला बोलले, गजमुखासूर, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे, बोल तुला काय वरदान हवे। त्यावर गजमुखासूर बोलला, मी आपल्या दर्शनाने धन्य झालो महादेव, मला आपल्याकडून फक्त एवढे वरदान द्या की मला केवळ माझ्यासारखा दिसणारा प्राणीच परास्त करू शकला पाहिजे, त्याशिवाय मला कोणीही पराजित करू शकले नाही पाहिजे। त्यावर महादेवांनी तथास्तु म्हणत त्याला वरदान दिले व त्याला उपदेश केला की मिळालेल्या या वरदानाचा दुरुपयोग करू नको, तो सत्कर्मी लाभ, असे बोलून महादेव तिथून अंतर्धान पावले। महादेवांकडून मिळालेल्या वरदानामुळे गजमुखासूर खूप मोठा अहंकारी झाला आणि त्याने समस्त सृष्टीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली। महादेवांकडून मिळालेल्या वरदानामुळे कोणीही देवता त्याला पराजित करू शकत नव्हते। याचा फायदा घेत त्याने स्वर्गलोकावर आक्रमण केले आणि तिथे आपले अधिपत्य स्थापित केले। तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून इतर देवी देवतांना हानी पोहोचवू लागला। आपल्या सुरक्षिततेहेतू सर्व देवी देवता कैलासावर महादेवांना शरण गेले। इंद्रदेवांनी सर्व वृत्तांत महादेवांसमोर मांडला। गजमुखसुराने आपल्याकडून मिळालेल्या वरदानाच्या जोरावर समस्त जगतात हाहाकार माजवला आहे। तो अत्यंत अत्याचारी व अहंकारी झाला आहे। त्याने स्वर्गलोकांवर आक्रमण करून आम्हाला परास्त केले आहे। आता तुम्हीच या संकटातून मार्ग काढा। त्यावर महादेव बोलले, गजमुखासुराने माझ्या दिलेल्या वरदानाचा दुरुपयोग करून माझ्या भक्तीचा अवमान केला आहे, परंतु एक समस्या आहे, मीच दिलेल्या वरदानामुळे मी स्वतः देखील त्याचा विनाश करू शकत नाही। त्याला कोणी मनुष्य, प्राणी किंवा देवता मारू शकत नाही। त्याच्यासारखा दिसणाराच कोणी त्याला आवर घालू शकतो। त्यावर भयभीत होत इंद्रदेव बोलले, जर हे असे चालू राहिले तर तो समस्त सृष्टीचा विनाश करेल। तेवढ्यात तिथे बालक गजानन आले। ते बोलले, तुम्ही चिंतित नका होऊ इंद्रदेव, मी करेल त्या गजमुखासुराचा अंत। त्यावर माता पार्वती बोलल्या, हे गणेशा, गजमुखासूर अत्यंत बलशाली आहे, तू कसा त्याचा सामना करशील। त्यावर बालक गणेश बोलले, माझे शरीर एका मनुष्याचे आणि शिर एका गजाचे आहे। मी दिसायला गजमुखासूर सारखाच आहे, त्यामुळे मी गजमुखासुराला पराजित करू शकेल। तुम्ही मला तुमचा आशीर्वाद द्या, मी त्या गजमुखासुराला आवर घालून तुम्हा सर्वांना चिंतामुक्त करेल। त्यावर महादेव बोलले, पुत्र गणेशा, जा आणि त्या गजमुखासुराचा अंत कर। महादेवांकडून आज्ञा प्राप्त करून बाल गणेश गजमुखासुरासोबत युद्ध करण्यासाठी निघाले। गजमुखासुरासमोर येताच बाल गणेश त्याला बोलले, गजमुखासूर, तू चुकी करत आहेस, तुझा हा उपद्व्याप आत्ताच थांबव आणि शरण ये। त्यावर गजमुखासूर बोलला, तुला माझ्या शक्तीचे भान नाही, म्हणून तू हे बोलत आहेस बालक, मी सर्वश्रेष्ठ आहे, मला कोणीही पराजित नाही करू शकत। साक्षात महादेवही माझे काही बिघडू शकत नाही। तू माझ्या समोरून निघून जा, नाहीतर मी तुझा अंत करेन। त्यावर बालक गणेश बोलले, महादेवांकडून वरदान प्राप्त करून तू स्वतःला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ समजण्याची चेष्टा करत आहेस दृष्टा। तुझ्या अत्याचारांना आवर घाल, नाहीतर तुझा अंत माझ्या हातून होईल। त्यावर क्रोधित होत गजमुखासूर बोलला, तू तुझ्या तोंडाला आवर घाल, नाहीतर मी एका क्षणात तुझे प्राण घेईन। गजमुखासुराचा अहंकार बघून बालक गजानन अतिशय क्रोधित झाले। गजमुखासूर व बालक गणेश यांच्यात भीषण युद्ध सुरू झाले। गजमुखासूर आपल्या सर्व शक्तीनिशी बालक गणेशांवर आपल्या नवनवीन अस्त्रांनी वार करू लागला, पण त्याचे सर्व वार वाया जाऊ लागले।
गजमुखासुराला आता ज्ञात झाले की तो बालक गणेशांचा सामना करू शकत नाही, म्हणून बालक गणेशांच्या प्रहारापासून वाचण्यासाठी त्याने एका मुष्काचे रूप धारण केले. गजमुखासुराला एका मुष्काच्या रूपात पाहून बालक गणेशांनी त्याला आपल्या पाशात जखडून ठेवले. गजमुखासूर बोलू लागला, प्रभू, मला क्षमा करा. मला या पाशातून मुक्ती द्या. मी माझ्या शक्तींमुळे खूप मोठा अहंकारी झालो होतो. मी वचन देतो की इथून पुढे कोणतेही अनुचित कार्य करणार नाही आणि सदैव आपल्या चरणात पडून आपला दास बनून राहील. बालक गणेश बोलले, जर तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली आहे तर मी तुला क्षमा करतो. बालक गणेशांनी गजमुखासुराला क्षमा करत त्याला आपले वाहन बनवले आणि कैलासावर घेऊन गेले. अशा प्रकारे गजमुखासूर प्रभू श्री गणेशांचे वाहन मूषक राज झाला आणि सदा त्यांचा दास होऊन त्यांची सेवा करू लागला. आशा करते की तुम्हाला आमची ही प्रस्तुती आवडली असेल. तुम्हाला ही प्रस्तुती आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.